सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज. नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या पीर साहेब बाबा यात्रेला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गावात भक्ती आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. सकाळी पहिलवान दादा मंदिरापासून यात्रा मांडवाची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यानंतर सायंकाळी पीर साहेब बाबांच्या दर्शनासाठी आणि चादर अर्पण करण्यासाठी रथाची मिरवणूक निघाली. गावकरी आणि यात्रा कमिटीच्या उपस्थितीत बाबांना मानाची फुलांची चादर चढवण्यात आली. यात्रेच्या पहिल्या रात्री भाविकांच्या मनोरंजनासाठी जितू देवरे यांचा भव्य ऑर्केस्ट्रा पार पडला, ज्याला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 मार्च रोजी उत्सवाचा खरा थरार पाहायला मिळाला. दुपारी 4 वाजता राजूबादादा मंदिरापासून भगत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडलेला 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम यात्रेचं प्रमुख आकर्षण ठरला. रात्री 9 वाजता अंबळनेरकर, अनिता राणी यांचा तमाशा मंडळाचा कार्यक्रम पार पडला. या संगीतमय सादरीकरणानं ग्रामस्थांची पहाट आनंदी आणि उत्साहित झाली. या संपूर्ण उत्सवासाठी सौंदाणे गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि यात्रा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह सर्व ग्रामस्थांचं मोलाचं सहकार्य लाभलं. हा सौंदाणा इथून खंडेराव यात्रा 3 दिवसाची पीर साहेबची. आम्ही तिसगाव सहकार्य करणारे ग्रामपंचायत तिसगाव, ग्रामपंचायत तिसगाव 12 गाडे और 1 छकडं हे दर वर्षाला आम्हाला मदत म्हणून, आणि माणिक मामा आमचे आणि तिसगावचे सरपंच देवा वाघ साहेब हे पण आम्हाला खूप मदत करतात आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद. आता 12 गाड्या होणार आहेत, भगत येणार आहे आणि 12 गाड्याचा सगळ्यांनी आनंद घ्यावा ही विनंती. भाऊसाहेब हिरे दरवर्षी सालाबादाप्रमाणे गावाची पारंपरिक वार्षिक यात्रा एकदम सुखा समाधान आणि समृद्धीने आणि सगळे कुठलेही व्यक्त न येता एकदम सुरक्षितपणे पार पडली. संपूर्ण गावकऱ्यांनी स्वइच्छेने आपापला सहभाग नोंदवून कार्यक्रमात यशस्वीतेची साथ. न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, मालेगाव.